उद्या उपनगराध्यक्ष पदाची निवड आहे. आता तसं बघितलं तर आता तुमच्याकडे जे संख्याबळ आहे ते 8+1 म्हणजे 9 होते आणि बीजेपीचं तसं बघितलं तर 7च आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा याच्यामध्ये जे अपक्ष उमेदवार आहे तो तिकडे मिळाला तर समसमान असं होऊ शकतंय. ह्या कंडिशनमध्ये तुमचं आता सध्या संख्याबळ ज्यादा आहे, तर ह्या कंडिशनमध्ये तुमचा उपनगराध्यक्ष होऊ शकतो. पण जर तरच्या गोष्टी आहेत त्या, तर काय सांगाल तुम्ही? कसं आहे, जनतेनं मुळात आम्हाला म्हणजे निवडणुकीमध्ये जरा थांबायचा संदेश दिलेला आहे. त्यामुळं आमची संख्याबळ 8 होती 17 पैकी आणि जो एक नगरसेवकाने आम्हाला पाठिंबा दर्शवला आणि आमच्या आघाडीमध्ये सामील झाले, त्याने मला वाटतं निस्वार्थपणे बाबा आपण एकत्रित काम करूया, तुम्ही पाठीमागं केलेलं काम आहे, काम बघून आटपाडीचा ग्रोथ वाढण्याच्या दृष्टीनं आपण एकत्रित राहायचं असं ठरवून त्याने आमच्या संघ आलेले आहेत. पण नगराध्यक्ष निवड झालेली आहे, आता उपनगराध्यक्षाची निवड परवा आहे. पण निश्चितपणानं आमचा शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होणार नाही ही निश्चित आहे. आता समोर जी कोण एखादा आला आम्हाला मदत मागाय की बाबा आम्हाला करा, आम्ही तुमच्याशी सपोर्ट राहू, जे कोण येईल त्याला आपण मदत करू आणि त्यांना या विकासाच्या बाबतीत काही बोलणी करून त्यांनाही संघ जाण्याच्या दृष्टीनं आम्ही संघ घेऊन त्यांना उपनगराध्यक्ष करायचं तर करू. नाही, आता जो चित्र आहे ते बीजेपीचे 7 आणि हे तुमचे 9 आणि जे एक आनंदराव बापूंची एक सीट आहे, तर ती अजूनही त्यांचं स्पष्ट नाहीये की बीजेपी बरोबर आहेत की नाही, अजून त्यांनी सांगितलेलं नाही. तर जर समजा तुमच्या बाजूला आले तर चित्र वेगळं होतं, तर त्या संदर्भात काय सांगा? नाही, मी मगाच सांगितलं तुम्हाला, जो आम्हाला येईल की बाबा मदत करा, मला उपनगराध्यक्ष करा, त्यांना आम्ही करू, काही अडचण नाही, कोणी येऊ द्यात. अनिल शेठ जे आहे ते तुम्हाला अगोदरच सहकार्य केले नाही, त्यांनी काही बाबा अपेक्षा कुठली ठेवलेली नाही, आपण सगळी एकत्रितरित्या काम करूया या दृष्टीने आमच्या समावेत आलेले आहे. आणि संख्याबळ तुम्ही बीजेपीचं 7 म्हणताय, नगराध्यक्ष एक 8 आणि अजून एक जी तीर्थक्षेत्र विकास आहे ते अजून तटस्थ आहेत. त्यांनी जर भूमिका त्यांच्या बाजूने घेतली तर त्यांचा होईल, त्यांनी भूमिका आमच्या बाजूने घेतली तर आमचा होईल. त्यांच्या भूमिकेवर सर्व काही राहील, त्यांना जिकडं आवडेल तिकडं ते जातील. पण मला वाटतं मी अगदी जी आटपाडीची गडी बसवण्याच्या दृष्टीनं अगदी प्रामाणिकपणे आटपाडीची सेवा केलेली आहे, आटपाडीचं काम केलेलं आहे. पण आटपाडीला कामापेक्षा राजकारण वेगळं आवडलं आणि आम्हाला थांबवलं, त्यात आम्ही मान्य केलेलं आहे. पण शक्यतो कोण एखादा आला बाबा आम्ही तुमच्याशी सपोर्टेड राहू आणि आम्हाला उपनगराध्यक्ष करा, तर जो येईल त्याला आपण सहकार्य करू. पण निश्चित आमचा शिवसेनेचा होणार नाही एवढं नक्की.